हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं दुर्गुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळां, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगले सरांना वंदन करून आजच्या चिंतनाला सुरुवात करूया। मागच्या चिंतनामध्ये आपण 7व्या श्लोकावरचे काही ज्या ओव्या होत्या माऊलींची जी निरूपण आहे ते आपण पाहिलेलं आहे, पण त्यातली शेवटची एक ओवी राहिली होती। 75 ओवीपर्यंत आपण आलो होतो आणि 76व्या ओवीचं चिंतन अजून आपण करायचं आहे। फार सुंदर ओवी आहेत। तो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ ही ओवी आहे। तो इंद्रिया आज्ञा करी किंवा जो कामना मात्र न घेपे, मोहमळे न लिंपे, जैसी जळे न शिंपे पद्मपुत्र, किंवा तैसा संसर्गा माझे असे सकळासारख्या दिशे, तैसे तोय संगी आभाषे भानबिंब। काही ओव्या यातल्या आपल्याला चिंतनासाठी आवश्यक असतील त्या आपण लिहून घ्यायला काय हरकत नाही। एक 2-3 ओव्या मी सांगेन, आपण फार तर तुम्हाला वाटल्या तर खूप बऱ्याचशा ओव्या आहेत त्या चांगल्या आहेत। त्यातली जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य तरी रूढ लौकिक जैसा, ही एक ओवी आहे। संसर्गा माझे असे सकळासारख्या दिशे, जैसे तोय संगी आभाषे भानुबिंब, ही एक ओवी आहे। तैसे सामान्य तो पाहिजे तरी साधारणच देखीजे, एरवी निर्धारिता नेनिजे सोय दयाची। किंवा शेवटची ओवी आहे, तू मनसा नियम करी निश्चळ होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे। आता शेवट केलाय श्लोकाचं वर्णन करताना माऊलीने, यस्त्विंद्रियाणी मनसा नियम्यारभते अर्जुन, कर्मेंद्रिय कर्मयोग असक्त स विशेषते। असा श्रेष्ठ दर्जाचा पुरुष कोणता आहे याचं वर्णन शेवटी त्यांनी केलेलं आहे। जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, ह्या ओवीनं सुरुवात केली त्याचं वर्णन करायला। आणि ही सगळी लक्षणं जी आहे, आयशा चिन्हित ते कशी तोची मुक्त, आशा पाश रहित ओळख वा। अशा या पुरुषाला, जो अशा पाश रहित आहे अशा त्या पुरुषाला तू ओळखून घे। अर्जुना तोची योगी विशेषिजे जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते। तू असा कर्मयोगी बन, असं अर्जुनाला आदेश दिलेला आहे। आणि शेवटी म्हणतात, या उपदेशाचा शेवट कसा केला बघा, तू मानसा नियम करी, तू मनाचा निग्रह कर। फार सुंदर असं विवेचन माऊली करतात। मानसा निग्रह करी म्हणजे मानसार्थी शब्द आहे मन, मनाचा निग्रह कर। निश्चळ होय अंतरी, हा तरी अत्यंत आवडीचा असा शब्द आहे माऊलींचा। तू अंतःकरणामध्ये स्थिर हो। हे स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये स्थैर्याचं वर्णन जे केलेलं आहे त्याचा विचार आपण खूप याच्याबद्दल केलेला आहे। जोपर्यंत निश्चळत्वाची भावना जरी न ये मना, तरी काय साधन करणं किती कठीण आहे याचं वर्णन 2ऱ्या अध्यायामध्ये माऊलीने केलेलं आहे। जोपर्यंत आपलं अंतःकरण स्थिर होत नाही, म्हणजे शुद्ध होत नाही, अगोदर शुद्ध झालेलं अंतःकरण स्थिर होत नाही, तोपर्यंत आपल्याला मानसा म्हणजे अंतःकरण मनाचा निग्रह करणं फार गरजेचं आहे। मनाचा निग्रह कर, अंतःकरणात स्थिर हो, आणि मग ती कर्मेंद्रिय आपापल्या व्यवहारात सुखाने असू देत। त्या कर्मेंद्रियाचा तुला हस्तक्षेप डिस्टर्बन्स होणार नाही तुझ्या आयुष्यामध्ये। कर्मेंद्रिय त्यांची कामं करतील, आतमध्ये तुला ती इजा पोचणार नाही। म्हणजे तुझं अंतःकरण असं एक बंदिस्त करून घे
त्याच्याभोवती तुझं कुंपण असू दे, की ज्या कुंपणाच्या आत कोणत्याही विकारांना प्रवेश होता कामा नये. सगळे विकार जे आहेत ते कुंपणाच्या बाहेर राहिले पाहिजेत असा विचार लक्षात ठेव. आणि कुंपण कोणतं असलं पाहिजे, की ते निग्रहाचं, संयमाचं, नियमांचं कुंपण केलं पाहिजे. काहीतरी नियम आपण लावून घेतले पाहिजेत मनाला, इंद्रियांना. नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, असा माऊलींचा एक हरिपाठामध्ये उभे आहे. नित्य नियम नामी म्हणजे जो नित्य नियम जर चालवतो, नियमानं सगळं वागतो, संयमानं जगतो, ज्याची इंद्रिय संयत झालेली आहेत, असा तू असा हो की तुझ्या मनाचा निग्रह कर. आणि त्यामुळं काय होईल, निश्चय अंतःकरणामध्ये तुझा निश्चळत्वाची भावना तयार होईल, तुझं अंतःकरण स्थिर होईल. मग जर तुझी कर्मेंद्रिय, तुझी ज्ञानेंद्रिय जर भटकत जरी असली तरी त्याचा फारसा परिणाम तुझ्या एकूण साधनेवरती होणार नाही. कारण साधनेला फार कमी उपयोग कर्मेंद्रियांचा आणि ज्ञानेंद्रियांचा होतो. बरं काय, लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. शास्त्र आपल्याला नेहमी श्रवण मननाचं महत्त्व सांगतं, पण श्रवण मनन ही शेवटी बाह्य साधना, बाह्य अंगाच्या साधना राहतात. अंतरंगाची साधना जी आहे ती अंतःकरणानं करण्याची आहे. त्यामुळं अगोदर आपण तीर्थयात्रा केल्या, उत्तम ती सहज अवस्था म्हटलेला आहे, मध्यम ध्यानधारणा म्हटलेला आहे, तृतीया काय प्रतिमा पूजन, आणि तीर्थयात्रा अधमाधम असे शब्द शास्त्राने वापरलेले आहेत. तीर्थयात्रा करणं ही पहिली पायरी आहे साधनेची, ही वरची पायरी नाही. काही माणसं आपलं सर्व आयुष्य तीर्थयात्रा करण्यामध्येच घालवतात, शास्त्राचा अभ्यास करण्यामध्येच घालवतात. मग शास्त्राचा अभ्यास केला, तीर्थयात्रा केल्या, पण त्याचं फळ म्हणून शांत राहून काहीतरी विचार सुचले पाहिजेत ना. ही अंतरंगाची साधना आहे. ही अंतरंगाची साधना मनाच्या निग्रहाशिवाय किंवा अंतःकरणाच्या स्थैर्याशिवाय आत रुजली जात नाही. आणि म्हणून काय करावं, अंतःकरण स्थिर होण्यासाठी आपण साधना केली पाहिजे, आपला मनाचा निग्रह होण्यासाठी साधना केली पाहिजे. म्हणून माऊली अर्जुनाला वर्णन करून सांगतात, तू मानसा नियम करी, काहीतरी नियम कर, तुझ्या मनाला काहीतरी अशी सवय लाव की त्या सवयीमुळं काय होईल, ते मन थाऱ्यावर राहील, म्हणजे अंतःकरण जे आहे ते स्थिर होईल. आणि अशा स्थिर अंतःकरणामुळे तू जरी कर्मेंद्रिय तुझी कुठंतरी इकडं तिकडे काही कामात असतील किंवा आपापल्या व्यवहारात असतील, सुखाने असू देत, त्याचा तुला काही त्रास होणार नाही. परंतु जर तू कर्मेंद्रिय फक्त आवरलीस आणि मनाला कसंही वाह्या सोडलंस, मनाला कसंही वागू दिलंस, तर तो मिथ्याचार ठरेल. मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलेला आहे, त्याला मिथ्याचार म्हणतात, दांभिकपणा म्हणतात. नुसती कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आवरून काय होत नाही, तर तू मनाचा निग्रह केला पाहिजेस. आणि मनाचा निग्रह केल्यानंतर कर्मेंद्रिय काय काम करतात ते करू दे, ज्ञानेंद्रिय विचार काय करतात ते करू दे, त्याचा तू फारसा विचार करू नकोस. त्यांनाही हळूहळू काहीतरी नियम सुरू होईल. म्हणून म्हणतात, तू मानसा नियम करी, निश्चळ होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. आता खऱ्या अर्थानं या श्लोकाचा समारोप माऊलीने केलेला आहे या ओवीमध्ये. त्यामुळे ही ओवी ही सिद्धांतपर ओवी आहे, लिहून घेण्याची ओवी आहे. ज्या आता मी 3-4 ओव्या सांगितल्या, त्याच्या शेवटची ओवी ही 76 नंबरची ओवी लिहून घेण्यासारखी आहे, त्याचा अभ्यास करण्यासारखी आहे. वरती काही 2-3 ओव्यांचा उल्लेख केला, त्याही तुमच्याकडं तुम्हाला आवश्यक वाटल्या तरी लिहून ठेवा, नाही वाटलं तर नाही लिहा. तू मानसा नियम करी, मात्र ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपण आपल्या मनाला नियम लावायला पाहिजे. आणि निश्चळ होय अंतरी, मनामध्ये स्थिरता, अंतःकरणामध्ये स्थिरता असली पाहिजे. यापूर्वी आपण अनेक दृष्टांत घेतलेले आहेत. शुद्ध पाणी असेल, स्थिर पाणी असेल, तर त्यामध्ये चंद्राचं किंवा सूर्याचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट नजरेला येतं. पण जर वाहतं पाणी असेल, गढूळ पाणी असेल, लाटांनी युक्त पाणी असेल, तर त्यामध्ये आपल्याला चंद्राचं किंवा कुठलंच प्रतिबिंब, सूर्याचं प्रतिबिंब दिसणार नाही. जर हलतं पाणी असेल तर चंद्राचं प्रतिबिंब कसं दिसेल, गढूळ पाणी असेल तर कसं दिसेल, लाटेचं पाणी असेल तर कसं दिसेल. त्यामुळे या तिन्ही गोष्टी जर विचारात घेतल्या तर आपलं चित्त मलयुक्त असता कामा नये, विक्षेपयुक्त असता कामा नये आणि आवरणयुक्त असताही कामा नये, असं सांगायचं आहे त्यातून. त्यामुळं एखादं असं शुद्ध पाणी असायला पाहिजे. एखाद्या ग्लासमध्ये आपण जर शुद्ध पाणी ठेवलं, ते हलत नाही, वारा नाही, काय नाही, त्यात तरंग नाही,
अशा शुद्ध पाण्यामध्ये आपण चंद्राचं किंवा सूर्याचं प्रतिबिंब अगदी व्यवस्थित पाहू शकतो. तसं आहे, अंतःकरणाची स्थिरता जर झाली तर त्यामध्ये आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब, ज्याला आपण कुटस्थवानं बघतो, कुटस्थ ज्याला म्हणतो, कुटस्थ जो आहे तो असा जीवरूपणा असलेला त्याचा आणि आपला काहीतरी संयोग आहे याची जाणीव व्हायला लागते. फक्त स्थिर असलं तर, स्थिर नसेल ना, ते जर धावत असेल चित्त, अंतःकरण इकडे तिकडे पळत असेल तर त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा विचार करता येत नाही, कुठल्याही प्रकारची निर्णय घेण्याची क्षमता त्या अंतःकरणामध्ये नसते. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं चित्त शांत स्थिर करता आलं पाहिजे. याला एक साधन सांगितलेलं आहे शास्त्रानं, आणि ते म्हणजे नाम साधना किंवा ध्यान साधना. या दोन्हीपैकी एक साधना जर आपल्याला निश्चित वेळेवर व्यवस्थित मनापासून सत्कारपूर्वक दीर्घकाळ निरंतर, 3-4 शब्द वापरले तर शास्त्रानं, ते विचारात घेतले पाहिजेत. सत्कारपूर्वक म्हणजे आदरपूर्वक नाम घेतलं पाहिजे किंवा ध्यान केलं पाहिजे, दीर्घकाळ केलं पाहिजे, म्हणजे एका दिवसानं करून चालणार नाही, रोज केलं पाहिजे, म्हणजे निरंतर केलं पाहिजे, प्रेमानं केलं पाहिजे. जर अशी साधना जर आपण करू तर निश्चितपणाने ते अंतःकरण शांतही होतं आणि स्थिरही होतं. आणि स्थिर आणि शांत अंतःकरण झालं तर कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांच्या व्यवहारामध्ये फारसा रस घेण्याची काही गरज नाही. तो इंद्रिया अज्ञान करी म्हटलेला आहे, अगोदर सांगितलंय. विषयांचे भय न धरी. कशाला विषयांचं भय वाटेल? ज्यांचं अंतःकरणच ताब्यात आहे त्याला विषयांचं भय काय असणार आहे? अंतःकरण ठरवणार आहे विषयाने किती आत यायचं, कुठल्या तरी एका विकारानं आत कधी यायचं, हे अंतःकरण ठरवणार आहे. त्यामुळे इंद्रिय किंवा इतर गोष्टी, कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय ठरवणार नाहीत. जर अशी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जरी मोकळी सोडली किंवा असलीच मोकळी तरी सुद्धा मनाची स्थैर्यता असल्यामुळं, अंतःकरणाची शुद्धता असल्यामुळं ती काही त्रास देणार नाहीत असं वर्णन केलं आहे. म्हणून इंद्रिय त्यांच्या व्यवहारामध्ये सुखाने फिरू देत, तू मात्र त्यांच्या मागं जाऊ नकोस. खरी गोष्ट ती आहे, नामाला बसलो आपण की जेव्हा मन कुठंतरी जात असतं त्या मनामागे ते विचार जात असतात आणि ते विचार करत 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 मन भटकत असतं. कधी कधी नोकरीच्या ठिकाणी जातं. आता रात्रीची वेळ आहे तरी पण नोकरी करता ते आपल्या स्टाफ मेंबरना भेटतं. असं रात्रीचं ध्यान करत असताना काय मनाच्या तऱ्हा आहेत. कुठं कुठल्या कामाला फिरायला जाईल काही सांगता येत नाही, कुठं जाऊ नये तिथं जातं. शत्रूचा तरी फार विचार करतं किंवा विरोध गोष्टी ज्या आहेत त्या दुःखाचा फार विचार करतं. दुःखाला असं घोळून 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 काढत बसतं ते, आणि नाम तरी चालू असतं. या नामाच्या वेळी इतके भरगटलेले विचार येत असतात, पण तरी सुद्धा शास्त्राने सांगितलंय नाम सोडायचं नाही. एक त्यामध्ये करायचं, विचारा पाठीमागनं धावायचं नाही. विचाराचा शृंखला मध्ये तोडता येते. विचाराचा सुरू झाले का की लगेच ती शृंखला तोडून टाकायची, परत नामावर यायचं, परत आपल्या मुख्य मुद्द्यावर यायचं. ध्यानाची जे प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेवरती यायचं. असं जर आपण करायला लागलो तर इंद्रिय त्यांच्या मागोमाग मग जात नाहीत. आणि इंद्रिय तर समजा जरी भटकायला लागली तर अंतःकरणाला त्याच्या मागोमाग जाऊ द्यायचं नाही. हिथं म्हटलेलं आहे तू त्याच्या मागं जाऊ नकोस. तू म्हणजे कोण? तर ते जीवरूपानं असणारा तू, तिकडं सरकू नकोस. ते अंतःकरणच आहे की जे घेऊन जातं आपल्याला तिकडं, आणि ते घेऊन गेल्यामुळं जी साधना व्यवस्थित घडायची ती होत नाही. माणसा नियम करी अंतरी निश्चळ होई अंतरी, ह्या गोष्टी घडत नाही. आणि म्हणून कर्मेंद्रिय सुद्धा कामाला लागतात आणि आपलं मन आणि अंतःकरण सुद्धा कामाला लागतं, दोन्ही भरकडायला लागतात. म्हणून म्हटलेलं आहे तू एकदा इंद्रियांना त्यांच्या व्यवहारात सुखानं फिरू दे, पण तू त्यांच्या मागं जाऊ नको. परमपूज्य काका एक सारखा दृष्टांत देतात, तुकाराम महाराजांचा अभंग. राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्याचे अंगी. जर पुन्हा पुन्हा रामकृष्ण हरी म्हणायला लागला, भोगी त्यागी, जेव्हा एखाद्याचा भोग घ्यायचा असतो किंवा एखादं सोडून द्यायचं असतं, भोगी त्यागी, त्यावेळी जे कर्म भोगात घडणार आहे, जे कर्म त्यागात घडणार आहे त्याचा लेप लागत नाही. कर्म न लिंपे त्याचे अंगी, त्याचा लेप लागत नाही. भोगाचाही लागत नाही म्हणजे भोक्तृत्वाचा लागत नाही. आणि त्यागाची भावना जी असते ती त्यागाची भावना सुद्धा मनामध्ये येत नाही. म्हणजे कर्तृत्वही संपतं आणि भोक्तृत्वही संपतं. केव्हा? राम म्हणे त्यावेळी. राम म्हणे भोगी त्यागी.
राम म्हण, तू म्हणत राहा, राम कृष्ण हरी म्हण, श्रीराम जय राम म्हण आणि जेवत राहा, खात राहा, तुझे व्यवस्थित झोपेच्या वेळा झोपा घेत राहा, काहीतरी काम करत राहा, नोकरी करत राहा, व्यापार करत राहा. परंतु राम हे नाम काय करतोय तर धुवून काढतोय ते मळ. जो कर्माचा लेप लागत असतोय ना ते धुवून काढण्याचं काम राम नाम करत असतं. म्हणून आपलं जर कर्मबंधनात अडकायचं नसेल तर एक काम करता येतं, ते म्हणजे नामाला सोडायचं नाही. नाम निरंतर आणि सत्कारपूर्वक आणि दीर्घकाळ प्रेमानं त्याचा ध्यास घेतला पाहिजे. म्हणजे मग कुठं ते सरकत नाही. म्हणून नियम कर, काहीतरी नियम लावून ठेव. परमपूज्य काकांचं एक वाक्य आहे, नियमात असावं पण नियम करावा, पण नियमात अडकू नये. नियमाचं बंधनही पाळलं पाहिजे पण नियमात अडकूनही येऊ नये. नियमात अडकणारी माणसं काहीतरी विक्षिप्त पद्धतीनं वागत असतात बघा, वेड्यासारखं वागत नाही. माझा तो नियम आहे, उगीच काहीतरी पहाटे पहाटे उठायचं आणि ओल्या अंगानं कुठं नदीत जाऊन गंगेत जाऊन स्नान करायचं, ओल्या अंगानंच घरी यायचं आणि काहीतरी पूजा कसली तरी वडाची पिंपळाची करत बसायचं. हे काहीतरी विचित्र प्रकार चालू आहे. नाही काय करता, असं माझा नियमच आहे तो. 16 सोमवारचं व्रत केलं इतकं कडक की पाणी सुद्धा प्राशन करायचं नाही आणि फीट येऊन खाली पडायचं, मग उचलायचं, दवाखान्यात घेऊन जायचं. 1000 लोकांनी 16 सोमवारला बी नावं ठेवायची आणि त्यालाही नावं ठेवायचं. दोन्ही गोष्टी करतात, नुसते त्यालाच नावं ठेवत नाहीत. ज्यांनी केला 16 सोमवार हे उदाहरण घेतलं बरं का, त्याच्यावर काही टीका वगैरे नाही. जे व्रत करायचं तर केवढं व्रत करायचं की त्याला काहीतरी मर्यादा असल्या पाहिजेत ना. नियम करायचा पण नियम फ्लेक्झिबल ठेवायचा. कसा की ज्या त्यावेळी थोडासा इकडं तिकडं वापरता येईल, काहीतरी करता येईल, असं करता आलं पाहिजे. म्हणजे नियमामध्ये अडकू नये असं परमपूज्य काकांचं मत आहे. तर त्या अर्थानं घेतलं पाहिजे. म्हणून नियम करायचा म्हणजे अंतरामध्ये निश्चळ हो, म्हणजे तुझी बुद्धी स्थिर होईल. आणि जेव्हा बुद्धीचं स्थैर्य होतं त्यावेळी प्राप्त करायची कुठली गोष्ट शिल्लकच राहत नाही, त्याच्या जवळ ती राहते. जेव्हा बुद्धी एकदा अधीन होते ना, मन आणि बुद्धीचे जे ते ऐक्य असे, ज्यावेळी मन आणि बुद्धीचं अंतःकरणाचं ऐक्य होते ना, त्यावेळी त्या साधकाला काही प्राप्त करायची इच्छाच राहत नाही किंवा प्राप्त करायच्या वस्तू शिल्लक राहत नाही, प्राप्त करावं असं वाटत नाही. अशी स्थिती बुद्धी स्थिर झाल्यानंतर होते. म्हणून माऊलींनी सूचना दिलेली आहे. शेवटी या कर्माचं श्रेष्ठ पुरुषाचं वर्णन करताना सांगतात, तू काय कर, माणसा नियम करी आणि निश्चळ होई अंतरी. तू अंतरंगामध्ये निश्चळ हो, म्हणजे मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे. वर्ततू म्हणजे वावरू देत, वर्ततू सुखे, सुखानं वावरू देत. ती सगळी तुझी इंद्रिय, कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय सुखाने वावरू देत असं वर्णन करतात. आणि मग कर्मेंद्रिय व्यापारी, व्यापारी म्हणजे व्यवहारामध्ये. व्यापार शब्दाचा अर्थ काय, खरेदी विक्री अशा अर्थानं शब्द वापरलेला नाही. जिथं जिथं ज्ञानेश्वरीत हा व्यापार शब्द आला तिथं काहीतरी उठाठेवी, काहीतरी उचापती, काहीतरी इकडं तिकडं फिरणं, कर्माचे सगळे प्रकार, असा व्यापार या अर्थानं, व्यवहार या अर्थानं शब्द वापरलेला आहे. त्यामुळं देहत्री आणखीन एक ओवी आहे माऊलींची बघा, फार सुंदर ओवी आहे. काय 13व्या अध्यायामधली ओवी आहे बघा. देह तरी वरचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. 13व्या अध्यायातली ओवी आहे, फार सुंदर आहे. 486 नंबरची ओवी आहे 13व्या अध्यायातली. काय म्हणतात माऊली बघा, देह तरी वरचिलीकडे, म्हणजे आपला देह जो आहे वर वर इकडं तिकडं आपुलिया परी हिंडे, हिंडत राहू दे. कुठं फिरतोय, इकडं जातोय तिकडं जातोय, नातलगामध्ये मिसळतो, आणखीन मित्रमंडळीमध्ये गंमत करतो, वाढदिवस साजरे करतो, लग्नाच्या फंक्शन्सना उपस्थित राहतो, राहू दे, फिरू दे. परी काय म्हणलेलं आहे, बैसका न मोडे मानसीची. बैसका म्हणजे बैठक, मानसीची म्हणजे अंतःकरणाची बैठक मात्र मोडता कामा नये. अंतःकरणाची घडी ठेवलेली असली पाहिजे आपण, आणि अंतःकरणाला घडी घालून ठेवावं, त्याची घडी मोडता कामा नये. म्हणजे परमपूज्य काका म्हणतात, पोटातलं पाणी हलता कामा नये असा व्यवहार करावा. कुणावर तरी चिडलं तरी आत त्या चिडेचा परिणाम होता कामा नये, वरच्या वर ती चीड असली पाहिजे. म्हणजे ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला, सुदर्शन चक्र जेव्हा फिरत होतं शिशुपालाच्या भोवती, त्यावेळी त्यांच्या मुखावरती हास्य होतं. जेव्हा पुतनेचं दूध प्राशन करायचं होतं त्यावेळी ते हसत होते. शिशुपाला जरासंधाला मारलं त्यावेळी हसत होते. त्यांचं हसणं कधी मिटलंच नाही. म्हणजे ज्यावेळी वाईट प्रसंग आले त्यावेळी वाईट प्रसंगामध्ये सुद्धा ते हसत होते.
आणि ज्यावेळी वैऱ्याला मारायची वेळ आली त्यावेळी सुद्धा त्यांनी मुक्ती दिलेली आहे, त्यांना वध केलेला नाही. त्याला वध हा शब्द जरी महाभारतामध्ये असला तरी ती खऱ्या अर्थानं शिशुपाल, कंसाधिक, चाणूर जे राक्षस आहेत यांना मुक्तीच दिलेली आहे वास्तविक. पण ती कोणत्या स्थितीमध्ये? स्थिर अंतःकरणामध्ये. स्थिर अंतःकरण, भडकलेल्या अंतःकरण जर असेल आणि त्या स्थितीत जर आपण कुठला तरी व्यवहार केला तर तो निश्चितपणे चुकलेलाच असणार. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत आपण जर अंतःकरण ठेवून व्यवहार कोणताही जरी केला तरी तो व्यवहार बरोबरच ठरतो, कारण त्यावेळी सावध असतो माणूस. म्हणून सावध असण्यासाठीच ते म्हणतात निश्चळ होय अंतरी, जेव्हा अशी बुद्धी बैसका न मोडे मानसीची. देह तरी वरचिलीकडे आपुली या परी हिंडे, कुठे हिंडायच्या तिकडे हिंडू दे, परंतु बैसका न मोडे मानसीची. आपल्या मनाची अंतःकरणाची बैठक मोडता कामा नये, त्याला धक्का लागता कामा नये. एकदा आणखीन एक चारोळी मी बोललो होतो, त्यातली एक चारोळी आहे बघा, ते की घराभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं, अशा अर्थाची ती चारोळी होती. 4 ओळींची कविता आहे. बाहेर काहीतरी असं ना, माझं अंगण जे अंतःकरणाचं अंगण आहे मी साफसूफ स्वच्छ व्यवस्थित ठेवणार आहे. तिथं रांगोळी काढणार आहे, तिथं संध्याकाळी दिवा लावणार आहे, तिथं वृंदावन तुळशीचं आहे आणि त्या वृंदावनाच्या जवळ मी सतत असतो, वावरत असतो. असं अंतःकरणाचं मैदान असलं पाहिजे, असं अंतःकरणाचं अंगण असलं पाहिजे. पण तसं आपण करतोय का बघायला पाहिजे. हे अंगण जर बरबटलेलं असेल ना तर बाहेर शरीराची शुद्धता काही उपयोगाला येत नाही. शरीर नुसतं शुद्ध करून चालत नाही. शरीर शुद्ध असणं हा व्यवहार आहे आणि अंतःकरण शुद्ध असणार हा परमार्थ आहे. आपल्याला जर परमार्थ करायचं असेल तर अंतःकरणाच्या शुद्धीला फार महत्त्व दिलं पाहिजे शरीराच्या शुद्धीपेक्षा. शरीर जरा कधीतरी अशुद्ध राहील, मग म्हणतात ना नाम जप ज्यावेळी करायचा असतो त्यावेळी नाम जपयज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म. त्याला स्नानादी कर्म बाधत नाहीत. नाम श्रेष्ठ दर्जाचं आहे, अंतःकरणानं घ्यायचं आहे, त्यामुळं त्याला स्नान केलं का? नाही केलं. पण अंतःकरणाच्या स्नानाला मात्र महत्त्व दिलं पाहिजे. नामानं अंतःकरणाचं स्नान होतं, पाण्यानं जसं शरीराचं स्नान होतं तसं नामानं ध्यानानं अंतःकरणाचं स्नान होतं. वेदांताच्या चिंतनामुळे अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं. म्हणून सतत वेळ मिळेल वेळ काढून आपण वेदांताचं चिंतन अहोरात्र करावं. झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत वेदांताच्या चिंतनाला कधीही फाटा देऊ नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये 2च मुद्दे सांगितले ना, झोप येईपर्यंत, हे शास्त्राचं वचन आहे, झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत. तर अशी गोष्ट जर आपण विचारात केला तर अहर्निशी सदा परमार्थ करावा, असं तुकोबांचं सांगणं आहे. 12 अभंग जे आहेत ना त्या 12 अभंगामधला तो तुकडा आहे. अहर्निशी म्हणजे सतत परमार्थाचाच विचार करावा. जे परम अर्थ, शेवटचा पुरुषार्थ जो सांगितलेला आहे त्याचा विचार करावा. म्हणून बैसका न मोडे मानसीची. काय आपण म्हणतो तो, बाहेर किती बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. घराभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. अंतःकरणाभोवती कुंपण हवं म्हणजे अंतःकरण शुद्ध ठेवता येतं. बाहेर जरी काही शरीराचं बिघडलेलं असलं तरी स्वतःला त्या शरीराच्या आणि कर्मेंद्रियाला आवरता येतं, सावरता येतं. हे सावरण्याचं काम अंतःकरण करतंय. अंतःकरण ही कळ आहे. बाहेरचे नुसते जे आहेत ती चाकं आहेत. चाका काय कळ दाबली तर चाकांची हालचाल सुरू होते. चाकं हलतात कधी आणि पळतात कधी. इकडलं मूळ स्टार्टर तो दाबला तर स्टार्टरच आपल्यात म्हणजे अंतःकरणाचा आहे. अंतःकरणात चळवळ झाली ना की इंद्रिय बिघडून गेली म्हणून समजायचं. आणि इंद्रिय बिघडली समजा, पण अंतःकरण जर स्थिर असेल तर त्या अंतःकरणाचं, त्या इंद्रियांचं काही चालत नाही. ती पंगुवत असतात. मुळात ती जड आहेत. सगळी जी इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय जड आहेत. पण त्याला प्रेरणा कोण देतं? अंतःकरण देतं. आणि अंतःकरणाच्या प्रेरणेवरती ते राहतात. समजा जर अंतःकरण शांत, स्थिर, निश्चल जर असेल तर ही इंद्रिय मग कर्मे सुखे वर्ततू म्हटलेलं आहे. कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे. कर्मेंद्रिय जे आहेत ती व्यापारामध्ये भटकत राहो. म्हणून फिक्स ठरलं पाहिजे, मनाची बैठक असली पाहिजे.
परमपूज्य काका होकायंत्राचा दृष्टांत देतात. जो कंपास असतो तो होकायंत्र नेहमी एकच दिशा दाखवतं. एक म्हणजे दक्षिण उत्तर टोकच दाखवतं. त्याला कसंही टाका ते दक्षिण उत्तर टोकच दाखवतं. तसं कुठेही पडू आपण, ईश्वराचं मुखात नामच असलं पाहिजे. आपण ईश्वराभिमुख असलो पाहिजे. ईश्वराभिमुख म्हणजे माझं तोंड नेहमी ईश्वराकडेच असलं पाहिजे. माझं अंतःकरणाची वेद जे आहे ती ईश्वरा प्रत्यर्थ असले पाहिजे, असं सांगण्याचा मुद्दा आहे. म्हणून होकायंत्र तसं काय केलं, टाका फेका उलट करा सुलट करा दाखवताना तीच दिशा दाखवते. तसं सुख येवो दुःख येवो वाईट प्रसंग येवो, घरातलं एखादी व्यक्ती दगावली, काहीही हो, माझं अंतःकरणाची दिशा ही ईश्वराभिमुखच असली पाहिजे. आणि अशी जर ईश्वराभिमुख जर दिशा असेल तर त्याचं कोण काय बिघडणार आहे सांगा बघू. असा हा श्रेष्ठ दर्जाचा पुरुष आहे. म्हणजे सविशेषते असा शब्द वापरलेला आहे. म्हणून माऊलींची आणखीन एक ओळी याच्यामध्ये आहे निश्चयाचं बळ सांगण्यासाठी. वाहुनी आपले अंतःकरण वाहुनी आपली आन घरी जो अंतःकरण अर्जुना तो निश्चया साचपण जयाचिनी, ज्याच्यामुळं निश्चयाला बळकटी येते असा तो आहे. काय म्हणतात बघा, वाहुनी आपली आन, तो स्वतःची शपथ घालतो त्या अंतःकरणाला. घरी जो अंतःकरण शपथ घालून अंतःकरण पकडतो, निश्चया साचपण जयाचिनी, अर्जुना तो भक्तू तोची मुक्तू तोची योग आणि कांतू. काय शब्द वापरलेत बघा. मुळात जाऊन 12व्या अध्यायामध्ये या ओव्या बघण्यासारख्या आहेत. फार सुंदर ओव्या. अर्जुना तोची भक्तू तोची योगी आणि तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये, मी त्याचा असा प्रियकर आहे, मी त्याचा पती आहे तो वल्लभा, ती माझी पत्नी आहे, मी कांतू ऐसा पडिये. असंच लक्षात ठेव की जे वल्लभा आणि कांतू किती सुंदर दृष्टांत दिलेले आहेत बघा. असे निश्चयालाच त्याच्या वागण्याची बळकटी येते. निश्चय त्याच्या बळकटीवर जगतो. काय गंमत वर्णन केलेले आहे बघा. एवढा निश्चय असायला पाहिजे. म्हणून निश्चय होय अंतरी, मग अगोदर शब्द वापरलेला आहे. आपलं अंतःकरण असं स्थिर झालं पाहिजे आणि मनाचे अंतःकरणाचे निश्चय असे दृढ असले पाहिजेत. म्हणजे सतत बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपणही बदलत राहतो. जगातला सगळा पसारा, दृश्य पसारा जो आहे तो परिवर्तनशील आहे, सतत बदलणारा आहे. आणि आपली दृष्टी जर त्याच्यावर केंद्रित केली, आपणही त्यांच्याबरोबर फिरत राहतो. असा अनुभव, अस्वस्थतेचा अनुभव आपल्याला येतो. आपण स्थिर राहत नाही, शांतपणे बसू शकत नाही, नाम घेऊ शकत नाही. कारण माझ्याच लक्षावर लक्ष कुठं असतं, अस्थिर असलेल्या फिरणाऱ्या गोष्टीवर लक्ष असतं. फिरणारी गोष्टीवर लक्ष दिलं तर ती गोष्ट मलाही फिरवते. म्हणून काय करावं, कायम स्थिर असणारी अशी एक गोष्ट श्रीगुरूंना विचारावी. श्रीगुरूंना म्हणावं की अशी कायम स्थिर असलेली गोष्ट कोणती सांगा, म्हणजे मी त्याच्यावर लक्ष ठेवतो. सांगतात ते बरं का, की नेमकी कोणती गोष्ट आहे की जी तुला स्थिर करेल. ते आत्मतत्व आहे की जे कधीही फिरत नाही. ते फिरत नाही म्हणून जग फिरतं. ते कधीच हलत नाही म्हणून सगळ्यांच्या हालचाली चालत. म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या काय प्राणू हले, जो जगाते चालिता मी. कुठं कधी आकाशानं कुठं बसावं, पावसानं व्हावं की नाही, या सगळ्या आज्ञा मी देतो. कोण देतो, ते आत्मतत्व देतं. कारण ते का आज्ञा देतं, ते हलत नाही डुलत नाही, भरून राहिलेलं आहे. म्हणून त्याच्याकडे शक्ती आहे आणि ते म्हणूनच ऑर्डर देऊ शकतं. आणि त्याच्या सत्तेवरती जगाच्या हालचाली चालू होतात. जसं सूर्याच्या सत्तेवरती जगाचे सगळे व्यवहार सुरू होतात ना, तशा पद्धतीनं आत्मसत्तेच्या हालचालीवरती, ईश्वराच्या सत्तेवरती जग आणि ब्रह्मांडाच्या सगळ्या हालचाली चालू असतात. म्हणून हलणाऱ्या गोष्टीवर आपलं लक्ष असू नये. प्रपंच अस्थिर आहे, अनित्य आहे. अशा अनित्य अस्थिर पसाऱ्यावरती जर मी लक्ष केंद्रित केलं तर मला सुद्धा हलण्याचा, डुलण्याचा, अस्वस्थ होण्याचा, चिंतातूर होण्याचा, काळजी करण्याचा जो रोग आहे तो लागणारच. कारण त्याच्यातले विकार आहेत ते प्रपंचातले विकार. मी प्रपंचावर दृष्टी ठेवल्यामुळं मी स्थिर राहू शकत नाही. म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात, तुझं विन काही स्थिर राहे ऐशे नाही. तुझ्याशिवाय स्थिर वस्तूच कुठली नाही, तूच फक्त भगवंता स्थिर आहेस असं ते म्हणतात. म्हणून आपली दृष्टी निश्चय जर करायची असेल
तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला एक उपदेश देतात, फार सुंदर उभी आहे, म्हणून थोडासा वेळ आपण त्यासाठी खर्च केला. तू मानसा नियम करी निश्चळ होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. तुझी कर्मेंद्रियने ज्ञानेंद्रिय भटकत राहू देत. एक चिंतनासाठी एक खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. पंथीमध्ये वात असते आणि ती देवण्यासाठी, ती पेटण्यासाठी तेलात बुडलेली असते, तेलात बुडवावी लागते ती वात. एक निरंजन आहे, त्या निरंजनात ती वात असते, ती तेलात बुडवावी लागते, ती त्याशिवाय पेटत नाही. परंतु त्याचं एक टोक मात्र बाहेर ठेवावं लागतं. जे पेटवायचं टोक आहे ना, ते बाहेर ठेवावं लागतं, असावंच लागतं. जर पूर्णपणे जर वात बुडवली तर पेटणार नाही आणि प्रकाशही येणार नाही. सगळी समजा वात त्या तेलात बुडवून टाकली तर कसा प्रकाश येईल? तर त्यासाठी काय करतात, निरंजनाचे सगळे जरी कापूस ती वात जरी बुडलेली असली तरी एक टोक त्याचं बाहेर असतं, जे पेटवण्यासाठी ठेवलेलं असतं. ही जीवन सुद्धा तशीच एक ज्योत आहे. या जीवन दिव्याची वात ती सारखं आहे, जगात राहावं पण त्याच्यातलं एक टोक आपलं बाहेर असावं. तेलात सगळी वात भिजलेली असू दे पण त्याचं एक टोक अलिप्तपणाने जगण्यासाठी तयार असावं. जर आपण सगळंच बुडवून ठेवलं तर जीवन नावाच्या या गोष्टीतून, दिव्यातून कुठल्याही प्रकारचा प्रकाश येणार नाही. असं वर्णन चिंतनासारखा विषय आहे. आपण त्यासाठी घेतलेला आहे की वातीचं एक टोक बाहेर असायला पाहिजे. म्हणजे माझं अंतःकरण हे नेहमी कशातही लिप्त असता कामा नये, तरच हे कर्मेंद्रियाचा इतर व्यवहार जो आहे, ज्ञानेंद्रियाची इतर व्यवहार आहेत, ते आपण आनंदात व्यवस्थित करू शकतो. कुठं कर्मेंद्रिय लिप्त झाली, ज्ञानेंद्रिय कुठं भटकायला लागलीत, याचा विचार फारसा करायची गरज नाही. फक्त या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही जर भौतिक गोष्टीमध्ये बुडाला तर ज्ञान प्राप्ती होणार नाही. जर वात तेलात सगळीच बुडाली तर ती पेटणार नाही. तसं तुम्ही भौतिक आणि ऐहिक सुखामध्ये स्वतःला जर गुंतून घेतलं तर तुम्हाला या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. त्यामुळे जगात राहून भवसागरात न बुडता एक टोक बाहेर ठेवाल तर ज्ञानरूपी प्रकाश पडेल, असं चिंतन आहे. एक टोक सतत बाहेर असलं पाहिजे. ते टोक काय मी ते अंतःकरणाचं आहे. अंतःकरण नेहमी सगळ्यांपासून, नातलगापासून, प्रॉपर्टीपासून, समाजाच्या इतर सगळ्या विकारापासून ते अंतःकरण नेहमी बाहेर असलं पाहिजे. स्वतःसाठी राखून ठेवलं पाहिजे. त्यालाच घेऊन नामाला बसलं पाहिजे, त्यालाच घेऊन ध्यानाला बसलं पाहिजे. ते रिकाम असेल तरच नाम घेईल, ते निकाम असेल तर ध्यानाला लागेल, नाही तर लागणार नाही. तेही घुसेल त्या विकारामध्ये. जिकडे समाजामध्ये कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय भटकतात तिकडं ते सुद्धा भटकायला लागेल. एक टोक बुडणारच आहे. बुडलं तर ज्ञानाचा प्रकाश कसा पडेल सांगा बघू. त्यामुळं वात जर तेवत ठेवायचे असेल तर त्याचं एक टोक जसं बाहेर काढावं लागतं, तसं ऐहिकात राहून सुद्धा राहावं. ऐहिकामध्ये पण राहून सुद्धा त्यातलं अंतःकरणाचं टोक आपलं सतत बाहेर असलं पाहिजे. कारण हा भवसागर आहे, या भवसागरामध्ये बुडता कामा नये. म्हणजे आपला हेतूच मुळात असा असला पाहिजे की मोक्षप्राप्ती हा हेतू असला पाहिजे. म्हणजे चिंतनात एक वाक्य घ्यायला पाहिजे, ईश्वर प्राप्ती हा उद्देश नसेल तर संन्यास घेणं योग्य नाही. कशाला संन्यास घ्यायला पाहिजे सांगा? ईश्वर प्राप्ती हा जर उद्देशच नसेल तर संन्यास कशाला घ्यायचा? आणि दुसरी गोष्ट बघा, आणि ईश्वर प्राप्ती हाच उद्देश असेल तर संन्यासाची गरजच काय आहे? दोन्ही गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत बघा. जर ईश्वर प्राप्ती जर उद्देश नसेल, काय नाही मला काय ईश्वराची प्राप्ती करायची नाही, मग संन्यास कशाला घेतोस? आणि समजा ईश्वर प्राप्ती हाच उद्देश असेल तर संन्यास घ्यायची गरज काय आहे? हे दोन्ही पॉईंटवरती संन्यास म्हणजे कर्मसंन्यास घ्यायची गरज नाही, कर्म सोडायची गरज नाही. कर्मयोगी हा श्रेष्ठ ठरतो. भगवद्गीतेनं, ज्ञानेश्वरीने त्याला श्रेष्ठ ठरवलेला आहे. फक्त कर्म कसं करावं ते सांगितलेल्या ज्या खुब्या आहेत, ज्या क्लुप्त्या आहेत ना, त्या क्लुप्तीनं असलं पाहिजे. 2-3 गोष्टी आपण पुन्हा पुन्हा म्हणतो. निर्मम होऊन, निरंकारी होऊन आणि निष्काम होऊन कर्म करता आली पाहिजे. जर आपण या 2-3 गोष्टी जरी पाळल्या आणि कामात गुंतून राहिलो ना, भले जगाची उलटापालट होऊ दे, आपण तिथं स्थिर असतो, आपण स्थिर राहू शकतो. म्हणून ईश्वर प्राप्तीच्या उद्देशानं बाहेर पडणाऱ्याला दुसऱ्या कशाचीच बंधनं राहत नाही, विषयांचं भय वाटत नाही आणि तो इंद्रियांना आज्ञा पण करत नाही. त्यामुळं त्याचं सुटणं जे असतं ते आपोआप सुरू होतं. त्यासाठी झाडावर पिकलेलं पान झाडाला विचारत नाही मी आता तुटून पडू काय म्हणून.
ते पिकलेलं असतं, सहज एका झुळकीनं खाली पडतं. अशी साधनेचा एक वेगळा टप्पा झाला ना, की पिकेली या सेंद कडूपणा गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जेव्हा ते पिकतं ना पान, त्यावेळी झाडाला सुद्धा विचारत नाही, म्हणजे जगाला सुद्धा विचारत नाही, जगातून कधी बाहेर पडलेलं असतंय हेही कळत नाही. फक्त त्याचं पिकणं घडावं लागतं. आणि पिकणं म्हणजे काय होणं? साधनेनं परिपक्व होणं. ही साधना जर जमली तर परिपक्वता येते, आणि परिपक्वतेमध्ये निश्चितपणाने गळून पडणं होतं, तुटणं होत नाही. गळून पडणं व्हायला पाहिजे, कारण गळून पडणं हे कुणालाच कळत नाही. गळून पडणं, तुटणं मात्र तुटण्याचा आवाज होतो, तुटण्याची एक क्रिया दिसायला लागते. असं दिसणं नसतं त्याचं, सहजपणे अलगदपणे बाहेर पडतो. जडजोड होणी वहिला आणि ग, वहिला शब्द माऊलींनी त्यासाठी वापरलेला आहे. वहिला म्हणजे पिकलेलं पान जसं झाडाचं गळून पडतं आणि तुटून पडण्यासाठी ते झाडाला सुद्धा विचारत नाही, इतकी त्याची गळण्याची जी प्रक्रिया आहे शांतपणे असते. तशी आपली प्रक्रिया शांतपणे झाली पाहिजे. तेव्हा साधनेत असताना असं आपण बाजूला होता आलं पाहिजे या जगापासून. आणि दुसरी गोष्ट, मृत्यूच्या समयी सुद्धा आपला देह जेव्हा आपण सोडतो त्यावेळी झाडांतनं जसं पान गळून पडतं तसा हा प्राण, तसा हा वायू अलगद बाहेर पडता आला पाहिजे. शरीराला कळलंही नको पाहिजे, झाकली या घटीचा दिवा, नेणू काय झाला केव्हा, तैशा रीती जो पांडवा देह सोडी. असा देह सोडतो तो की झाकलेला दिवा जो असतो वरती घट ठेवलेला असतो आणि आत दिवा जळत असतो, तेल संपलं की कधी विजलाय कळत नाही. तसं कधी गेला प्राण, कधी सोडला हे कुणालाच कळत नाही. इतक्या शांतपणे मरतो तो. इतकं मरण किती आनंददायी असेल बघा. आणि हे जर मन आनंददायी असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे. अंतःकरणाची स्थैर्यता असली पाहिजे. माणसा नियम करी माऊली म्हणतात, अर्जुना हा असा जर कोण पुरुष असेल ना, तोची योगी विशेष जे जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी म्हणी पे तू ते. तुला मी तसंच सांगतोय रे बाबा, असाच तू कर्मयोगी हो, की जसा हा पुरुष वावरतो आणि कर्मेंद्रियांना मोकळं सोडतो, पण अंतःकरणाची घडी बैसका न मोडे मानसीची, अशा स्थितीमध्ये वावरत असतो. अशा स्थितीमध्ये राहायची सवय लावून तुझ्या अंतःकरणाला दे. मग तू कुठल्या संसर्गा माझी असे, सकाळासारखा दिसे, पण जो येते संगे आभासे भानुबिंब. वरती दृष्टांत दिलेले आहेत त्यासाठी बघा. एक कमळपत्राचा दृष्टांत दिलाय, एक सूर्याचा दृष्टांत दिलाय. सूर्यासारखा तू अलिप्त राहशील. सूर्याची किरणं कुठेही भटकतात, भटकू देत, सूर्याचा ते विचारत पण नाही. कुठलेही भोग भोगून येतात. कुणाची वाळवण वाळवायचं असेल तर सुकवून टाकतात, कुणाला तरी गरज आहे उष्णतेची, त्याला उष्णता देऊन टाकतात, काय करायची ती कामं करून टाकतात, पण कुठल्याही पदार्थाशी लिप्त होत नाहीत ती. असं इतकं सुंदर वर्णन इथं माऊलींनी दृष्टांत देऊन केलेला आहे. आपण हा विचार करण्यासारख्या काही ओव्या आहेत, त्यातल्या काही ओव्या आपण लिहून घ्याव्यात, त्याच्यावरती चिंतन करावं. पुढचा श्लोक सुरू करायचा आहे, पण आता आपली वेळ जवळजवळ संपत आलेली आहे, त्यामुळे आपण थांबतोय. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.